बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, नगरसेविका काळोख यांच्या पतीची हत्या प्रकरण आणि या प्रकरणी 5 आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे। रायगडमधून महत्त्वाची बातमी, खोपोलीतील मंगेश साळोखे हत्या प्रकरण, मंगेश काळोखे हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आता 5 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। आचल दलाल अधीक्षक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। हत्येच्या घटनेनंतर 24 तासाच्या आत 5 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, काय नेमकं वातावरण आहे त्या ठिकाणी? जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेण्यात आलेली होती। आता मात्र 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। लागी मॅडम, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि तितकीच मोठी बातमी खोपोलीच्या हत्या प्रकरणातली आहे। मंगेश साळोखे यांची हत्या होऊन 24 तास सुद्धा उलटलेत नाहीत। दरम्यान पोलिसांनी जे तपास पथकं नेमलेली होती, विशेषतः पोलीस अधीक्षक आचल दलाल ह्या स्वतः खोपोलीमध्ये ठाण मांडून आहेत। संपूर्ण तपास यंत्रणेवरती बारकाईने त्यांचं लक्ष होतं। कालपासून मंगेश काळोखे यांचे समर्थक असतील, नातेवाईक असतील, कुटुंबीय असतील, शिवसैनिक असतील, हे आक्रमक झाले होते। खोपोली पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, आरोपी अटक होत नाही तोपर्यंत अशी आक्रमक भूमिका घेतली होती। मात्र काल रात्री उशिरा आमदार महेंद्र थोरवे हे पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यांनी संतप्त झालेल्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना सहकार्य करताना आज सकाळी 11 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला होता। त्यानुसार काल त्यांनी मंगेश काळोखे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्याच्यावरती अंत्यसंस्कार देखील केले। मात्र 24 तासामध्ये 5 जण या हत्याकांडात सहभागी असलेले 5 जण एकूण रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, अटक केली आहे। त्यातलं महत्त्वाचं म्हणजे मुख्य आरोपी म्हणून ज्यांची नावं आहेत ते रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर, या दोन्ही महत्त्वाच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामुळे आता पुढची भूमिका ही आमदार महेंद्र थोरवे आणि संतप्त आंदोलनकर्ते काय या आरोपींची काय पार्श्वभूमी आहे? जो आरोप खरं तर महेंद्र थोरवे यांच्याकडून करण्यात आलेला होता की राष्ट्रवादीनं हत्या केलेली आहे, काय या आरोपींची पार्श्वभूमी आहे? या घटनेची पार्श्वभूमी आणि राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली याची पार्श्वभूमी अशी आहे की देवकर कुटुंबीय जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत। जी नगरपालिका निवडणूक खोपोलीची झाली होती त्यामध्ये देवकर यांच्या पत्नी या प्रभागातून निवडणूक लढवत होत्या आणि त्याचवेळी मंगेश काळोखे यांची पत्नी देखील त्याच प्रभागातून निवडणूक लढवत होती। यामध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणजे मानसी मंगेश काळोखे ह्या विजयी झाल्या होत्या आणि देवकरांचा पराभव झाला होता। त्यामुळे या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद आहे, राजकीय वाद आहे। त्यानंतर अवघ्या 8 दिवसात मतमोजणी झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर अवघ्या 8 दिवसात मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर शिवसेनेने थेट आरोप केला की हा राष्ट्रवादींनी कट रचून त्यांची हत्या केलेली आहे। त्यामुळे देवकरांचा जो संबंध आहे, देवकर हे राजकीय काळोखेंचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत। गेली 2 टर्म सतत देवकर विरुद्ध काळोखे असा निवडणुकीमध्ये सामना होतोय आणि त्या प्रत्येक सामन्यामध्ये देवकरांना पराभव स्वीकारावा लागतोय। त्यामुळे काळोखे आणि देवकर हे राजकीय वैमनस्य हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे ही जी हत्या आहे, या हत्येला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, स्थानिक नेत्यांनी खतपाणी घातलं होतं आणि त्यातूनच झालेली आहे असा थेट आरोप महेंद्र थोरवे आणि शिवसेनेचा आहे। भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।